नमस्ते मित्रांनो, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि टीम इंडिया एकमेव अशी टीम बनलेली आहे की जिने तीन T20 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत आणि सलग 2 T20 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत आणि होम ग्राउंडवर प्रथमच टीम बनले जिने ट्रॉफी जिंकलेली आहे। खूप जबरदस्त अशी मॅच आज पार पडली आणि न्यूझीलंडला वन साइड टीम इंडियाने हरवलं म्हणावं लागेल। नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद हे स्टेडियम म्हटलं की जरा थोडीशी भीती वाटत होती फॅन्सला, कशा पद्धतीने टीम इंडिया खेळते, कारण यापूर्वी जी फायनल झालेली तिथं टीम इंडियाचा पराभव झालेला। एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली। आज टीम इंडियामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नव्हता। न्यूझीलंडची पहिली बॉलिंग होती आणि टीम इंडिया कशा पद्धतीने खेळते ती बघणं जोगं होतं, कारण जी यापूर्वीची मॅच होती सेमीफायनलची ती इंग्लंड विरुद्ध होती आणि टीम इंडियानं 250 रनाचा मोठा डोंगर त्या मॅचमध्ये केलेला। त्यामुळे या मॅचमध्ये टीम इंडियाकडून त्याच पद्धतीची अपेक्षा होती की फलंदाज त्याच पद्धतीनं त्याच जोशामध्ये आणि त्याच ताकदीनिशी फलंदाजी करतील आणि तेच घडलं। आणि मागच्या मॅचमध्ये अभिषेक शर्माचा वर्ल्ड कप एवढा खास काही जात नव्हता। या मॅचमध्ये असं वाटलेलं की अभिषेक शर्माला ड्रॉप करतात की काय, परंतु कोणताही बदल टीम इंडियामध्ये करण्यात नाही आला। अभिषेक शर्माला पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये स्थान दिलं आणि अभिषेक शर्माने सेकंड फास्टेस्ट हाफ सेंचुरी वर्ल्ड कप मधली बनवली आणि जवळपास 18 बॉलमध्ये त्याने 50 रन्स केले आणि संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माची ओपनिंग पार्टनरशिप जवळपास 8 ते 9 रनांची झालेली। अभिषेक शर्माची विकेट पडली, संजू सॅमसन 50 रन पर्यंत 150च्या स्ट्राईकने खेळत होता, परंतु 50 रन जशा पार केल्या त्यानंतर नुसते 6 वर 6 संजू सॅमसन मारायला लागला। फर्ग्युसनला एवढा मारला टीम इंडियाच्या फलंदाजांनी की 2 ओव्हरमध्ये 48 रन मारले आणि असं वाटलं नव्हतं की फायनल आहे आणि लॉकी फर्ग्युसनला 4 ओव्हर पूर्ण कोटा त्याचा पूर्ण करता येणार नाही एवढा टीम इंडियाच्या फलंदाजांनी आणि खास करून संजू सॅमसननी एवढे 6 मारले की त्याला काय बोलायलाच नको। ईशान किशन पण जबरदस्तरित्या खेळला आणि पहिल्या 3 ओपनिंग फलंदाजांनी म्हणजे संजू सॅमसनने परत ईशान किशन आणि अभिषेक शर्मानी तिघांनी सुद्धा अर्धशतक केलं आणि जबरदस्त फलंदाजी केली। त्यानंतर संजू सॅमसननं 89 वर संजू सॅमसन आउट झाला। संजू सॅमसन आउट झाल्यानंतर त्यानंतर ईशान किशन पण त्याच ओव्हरमध्ये आउट झाला। जवळपास 15 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 200 रन होत्या। 15 ओव्हरमध्ये 200 रन म्हटल्यावर टीम इंडिया कुठेतरी 270 ते 280 रनाचा धावसंख्या हे अचीव करते का काय असं वाटलेलं, परंतु जिमी नेशमची ओव्हर होती। जिमी नेशमच्या ओव्हरमध्ये पहिल्यांदा संजू सॅमसन आउट झाला, त्यानंतर ईशान किशन आउट झाला आणि लगेच सूर्यकुमार यादव हा पहिल्याच बॉलवर आउट झाला। त्यामुळे कुठेतरी सेटबॅक बसेल असं वाटलेलं, कारण 16व्या 17व्या आणि 18व्या ओव्हरमध्ये फक्त 20 रन झालेल्या आणि जवळपास 3 विकेट पडलेला। त्यानंतर हार्दिक पांड्याची पण विकेट पडली, 4 विकेट झाल्या। त्यामुळे टीम इंडियाला कुठेतरी प्रेशर आलेलं आणि एक प्रकारे तिलक वर्माचे पण बॅटला बॉल काय लागत नव्हता आणि तो सुद्धा हळू खेळत होता। त्यानंतर टीम क्रीजवर आले ते सर्वांचे लाडके फलंदाज आणि बिग हिटर म्हणून ज्याला मानलं जातं असा शिवम दुबे। शिवम दुबेनं जबरदस्त बॅटिंग केली आणि एवढा मारला की काय बोलायलाच नको। जवळपास शेवटच्या ओव्हरमध्ये जिमी नेशमला त्याने 24 रन मारले आणि तिथंच कुठंतरी जो सामना जरा वाटत होतं न्यूझीलंडच्या बाजूने झुकतोय की काय, कारण शेवटच्या 5 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचं कमबॅक जबरदस्त होतं, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 24 रन मारल्यामुळे टीम इंडियाला 250 धावांचा मोठा डोंगर हा पार करता आला आणि कुठेतरी सायकोलॉजिकल बॅरियर म्हणतात ते न्यूझीलंडच्या टीममध्ये निर्माण झालं आणि 255 धावा टीम इंडियाने केल्या आणि असं वाटत होतं की वन साइड मॅच नाही होणार, परंतु टीम इंडियाचे बॉलर एवढे सक्षम आहेत की काय बोलायलाच नको। त्या एकदम वन साइड मॅच झाली। त्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज बॅटिंगला आले। पहिल्यांदा टीम सायफर्डचा कॅच शिवम दुबेने सोडला, परंतु
अक्षर पटेलने दाखवून दिलं की बिग मॅच प्लेअर कशा पद्धतीनं असतो आणि त्याच्या होम ग्राउंडवर त्याने 3 विकेट घेऊन जबरदस्तरित्या गोलंदाजी केली आणि दाखवून दिलं की आपल्यामध्ये काय ताकद आहे आणि कशा पद्धतीनं गोलंदाजी करू शकतो. आणि वाईस कॅप्टनची काय भूमिका असते ते सुद्धा त्याने सर्व सहकाऱ्यांना दाखवून दिलं आणि त्या पद्धतीनं खेळ आज केला. आणि सर्वात जास्त कौतुक करायचं म्हणजे बुमराची यॉर्कर म्हणजे कुणाच्या लक्षात पण येत नाहीत कशा पद्धतीनं स्लोअर यॉर्कर आणि त्याचे बॉल एवढे जबरदस्त असतात की फुल टॉस बॉल पण बॅट्समन काही वेळी सोडून देतात. आणि आज त्याने 4 विकेट घेतल्या आणि वर्ल्ड कप मधल्या सर्वात महत्त्वाच्या मॅचमध्ये त्यांनी त्याच्या वर्ल्ड कप मधली सर्वात जास्त विकेट घेण्याची कामगिरी केली आणि वर्ल्ड कप मधल्या सगळ्यात जास्त विकेट ह्या वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराहच्या जवळपास 14 विकेट दोघांनी घेतल्या. वरुण चक्रवर्तीला आज असं वाटत होतं वरुण चक्रवर्तीला ड्रॉप केलं जात आहे की काय, परंतु वरुण चक्रवर्तीला ड्रॉप केलं नाही गेलं आणि त्याला मॅच खेळवण्यात आली आणि कुठं तर कॉन्फिडन्स देण्यात आला. चांगली बॉलिंग आज त्याने गेली, 1 विकेट घेतली. हार्दिक पांड्या बद्दल बोलायचं म्हटलं तर हार्दिक पांड्यानं सुद्धा चांगली बॉलिंग केली. 1 कॅच सोडला परंतु चांगली बॉलिंग केली. सगळ्यात जास्त कौतुक करायचं म्हटलं तर ईशान किशनने एवढी जबरदस्त फिल्डिंग केली आज. म्हणजे काय तो कॅच सोडत नव्हता, एवढी जबरदस्त फिल्डिंग केली आणि एवढे बाउंड्री लाईनचे वगैरे कॅचेस झाले, सर्व एवढ्या सक्षमरित्या पकडले त्यानं की काय बोलायलाच नको. जबरदस्त फिल्डिंग आज ईशान किशनची झाली. आज स्टेडियममध्ये 1 लाख पब्लिक होती आणि घरातून पण भरपूर जण मॅच पाहत होते आणि सर्व प्रेक्षकांची मनं आज टीम इंडियानं जिंकली. आणि टीम इंडियाच्या या खेळाबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सूर्याची कॅप्टन्सी आणि गौतम गंभीरची कोचिंग आपल्याला कशी वाटली आणि या मॅच मधला तुमचा आवडता क्षण कोणता ही सुद्धा कमेंट्सद्वारे सांगा. आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.